नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये खूप छान इंटरेस्टिंग भाग दाखवला आहे. याच्यामध्ये अखेरकार कामिनी, रागिनी आणि अनिकाचा सत्याचा खुलासा होणार आहे. ते कसं काय, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. इथे नयनताराने साधना गायब झालेली असते म्हणून ती न्यूज तिने पेपरमध्ये दिलेली असते. म्हणते की आमची मेड म्हणजे आमची काम करणारी साधनाताई ह्या घरातून 2 दिवसापासून गायब झाले आहेत. ज्यांना कुणाला सापडतील त्यांनी मला ह्या नंबरवरती कॉल करा. ज्यांना सापडतील त्यांना माझ्याकडून 1,00,000 रुपयांचं बक्षीस, असं काही सांगितल्यानंतरनं हे सगळं माहीत पडल्यानंतरनं साधना तर असते कामिनीच्या जाळ्यात. कामिनी म्हणते की तू लवकरात लवकर सांग, नाहीतर तुझी मुलगी कुठे आहे, कुठे राहते, तिचं नाव काय आहे, कशी आहे ती, असं सगळं काही सांग. साधना म्हणते की मीच मुंबईमध्ये माझ्या कमळीला भेटायला आली आहे, पण तिची माझी गाठ भेट काही आत्तापर्यंत झाली नाही आहे. मलाच माहीत नाही आहे माझी पोर कुठं आहे ते. असं काही झाल्यानंतर नाही ते राजन, अन्नपूर्णा, बाबा सगळे काही असतात. टेबलवरती जो काही पेपर पडलेला असतो त्याच्यावरती बाबांचं लक्ष जाते. ते हाताने इशारा करून अन्नपूर्णाला सांगत असतात. पण अन्नपूर्णाच्या काही लक्षात येत नाही. ती म्हणते काय पाहिजे तुम्हाला, काय झालं, काय सांगचाल का नाही. ते डोळ्याने इशारा करतात पेपरमध्ये. अगं बघ ना, असं काही सांगत असतात. आपल्या गौरीचा फोटो आहे. अन्नपूर्णा म्हणते गौरीचा फोटो पेपरमध्ये, ते काय बघत नाही. म्हणते की तुम्हाला पेपर वाचायचा आहे का, त्याच्यातल्या बातम्या ऐकायच्या आहेत का. आणि ते पानं चालत असताना तिच्या नजरेमध्ये गौरीचा फोटो सापडतो. ते म्हणते की त्याच्यात लिहिलेलं असते की 2 दिवसापासून आमच्या साधनाताई गायब झालेल्या असतात आणि त्याच्या खाली नयनतारा इनामदार असं काही लिहिलेलं असतं. नयनतारा इनामदार म्हणजे असं काही पाहिल्यानंतर राजन म्हणतो की साधनाताई म्हणजे आई, आपण त्यांच्या हातचं जेवणसुद्धा खाल्लं होतं. तीच माझी गौरी होती, माझ्या समोर होती, तरीही मी तिला ओळखू शकलो नाही. किती निर्दयी नवरा आहे, मला कधीही जाणवलं नाही ते. अन्नपूर्णा म्हणते हो रे राजन, खरंच मी तुला म्हणलं होतं ना, आपण तिच्या हातचं जेवण हे कुठंतरी आधीही खाल्लेलं आहे. पटकन राजन हे ते नयनताराला कॉल करतो. म्हणतो की लवकरात लवकर तुम्ही माझ्या घरी या. पण नयनतारा म्हणते की माझी एक मीटिंग चालू आहे, लवकर येऊ शकत नाही ती. राजन म्हणतो की अहो लवकर या, माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे, काहीतरी गोष्टी तुमच्याशी विचारायच्या आहेत. पटकन नयनतारा हातातली सगळी काही कामं सोडून ती राजन आणि अन्नपूर्णापाशी येते. म्हणते काय झालं नक्की, काय एवढं जीवन मरणाचा तुम्ही प्रश्न काढला आहे, कोणत्या गोष्टी बोलायच्या आहेत, काय घडलंय का. असं काही बोलत असताना अन्नपूर्णा पटकन नयनताराच्या समोर पेपर धरते. नयनतारा म्हणते हो, ह्या आमच्या घरामध्ये खूप छान प्रकारे काम करत होत्या साधनाताई, आणि आमची भेट कशी झाली ते सगळं काही नयनतारा सांगत असते अन्नपूर्णाला. त्या खूप एक प्रकारच्या आमच्या काम करणाऱ्या नव्हत्या, एक फॅमिली मेंबर होत्या. खूप छान प्रकारे सगळ्यांशी बोलायच्या, चालायच्या. पण काय झालं ह्यांच्याबद्दल तुम्ही का विचारताय. अन्नपूर्णा म्हणते नयनतारा अगं हीच माझी मोठी सून गौरी आहे. असं काही बोलल्यानंतर नयनताराच्या तर पायाखालची जमीनच सरकते. मोठी सून म्हणजे राजनची बायको आहे का. अन्नपूर्णा म्हणते हो राजनची बायको आहे, पण त्या अशा लपून छपून आमच्या घरामध्ये का राहत होत्या ते काही कारण कोणालाही कळत नाही. सगळं काही झाल्यानंतर पुन्हा येते. नयनतारा म्हणते की आपण ह्यांना शोधलं पाहिजे राजन, कारण की ह्यांच्या जीवाला धोका आहे हे असं मला वाटतंय. राजन म्हणतो हो, माझा एडीचा चोटी म्हणतात ना ते प्रकार सगळा काही मी करणार आहे. मोठ्या मोठ्या लोकांवरती माझी आता ही संधी मी नयनताराजी सोडणार नाही, कारण की साधना माझी म्हणजे गौरी माझ्या जवळच आहे आत्ता, आणि सध्या ती जवळच होती. पण काय करणार, निर्दयी मी असला नवरा, मी तिला ओळखू शकलो नाही. अन्नपूर्णा म्हणते राजन झालं गेलं सगळं काही विसरून जा, पण आता सगळा काही जीव प्राणाला लाव, पण आपल्या नातीला आणि तुझ्या बायकोला शोधून काढ, म्हणजे काढच. त्यांच्या जीवावरती कोणतरी उठला आहे, तुला माहीत आहे का. म्हणून तर ती गायब झाली नयनताराच्या घरामध्ये, असं तोंड झाकून ती राहत होती. त्याचं काहीतरी कारण वेगळंच आहे बरं का.
डाळीत म्हणतात काहीतरी काळी डाळ आहेच, असं काही झाल्यानंतर नाही ते अन्नपूर्णा, नयनतारा आणि राजन सगळे काही शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परत इथे कामिनी गाडीतून जात असताना कमळी तिला पाहते आणि म्हणते की कामिनी जिचा पाठलाग जर केला, मला त्या स्केचवाले अंकल आहे त्यांचा काहीतरी सुगावा तरी लागेल ना मला. असं काही झाल्यानंतर ती पटकन पाठलाग करत असताना, त्यातून पाठलाग करत असताना ऋषीला सांगते की ऋषी सर, तुम्ही मी जी सांगते त्या पत्त्यावरती या. ऋषी म्हणतो का गं, काय झालं काय? कामिनी आजी कुठेतरी निघाले आहेत, काहीतरी आपल्याला पुरावे घावल. ऋषी म्हणतो अगं त्या बाईच्या नादाला लागू नकोस, ती बाई एकदम विचित्र आणि खतरनाक बाई आहे. ऋषी सर एवढ्या वेळेस, कारण की काहीतरी सुगावं लागणार मला, ह्याची पूर्णपणे गॅरंटी आहे. एवढ्या पावटी या तुम्ही, बाकी काही करू नका. ऋषी म्हणतो हो ठीक आहे, मला फक्त ॲड्रेस पाठवतो. ॲड्रेस रिक्षावाल्याला विचारते आणि ऋषीला पाठवते. सगळं काही झाल्यानंतर कामिनी सुरा ठेवते गौरीच्या गळ्यावरती, म्हणते सांग तुझी पोरगी कुठं आहे, तिचं नाव काय आहे. आणि त्या एका फटीतून कमळी बघत असते की कोणाला तर त्या कामिनी आजीनी बांधून ठेवलंय, मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिला माहीत नसतं की स्वतःची आईच आहे. पटकन तिथे जाते तर पाहते तर काय, कामिनी आजी काय करताय काय तुम्ही, हे कोणाचा जीव घेणं बरं दिसतंय काय, आणि असलंही तुम्ही करताय, मला वाटलं नव्हतं तुमच्याकडे बघून. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर सरूला आवाज कळतो की आपली कमळी आहे. कमळे तू आलीस अगं, किती दिवसापासून मी तुला शोधत होती. आणि असं काही म्हटल्यानंतर अखेर का कमळी सरूचा चेहरा पाहते, म्हणते आई तू इथे काय करतेस काय, ह्यांच्या जाळ्यात कशी काय सापडलीस, तू मुंबईला कधी आलीस. सगळं काही बोलण्याच्या आधी कामिनी म्हणते की अखेरकार माया लेकी माझ्या जाळ्यात सापडल्याच, आणि दोघीही सापडल्याबद्दल दोघींचाही खात्मा बरोबरच करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.